तर संभाजीनगरमध्ये 14 अर्ज प्राप्त झालेत, प्रमाणपत्र मात्र एकही दिलेलं नाही। परभणीमध्ये 445 सर्वाधिक अर्ज परभणीतून आलेत आणि 47 अर्जांना मान्यता मिळाली। तर हिंगोलीमध्ये 5 अर्ज आलेत, त्यातल्या 3 अर्जांना मान्यता मिळाली। तर नांदेडमध्ये 5 अर्ज आलेत आणि 5ही अर्जांना मान्यता मिळाली। 100% मंजुरी केवळ बीड जिल्ह्यात झाली। बीड जिल्ह्यातून 22 अर्ज आले होते, त्या सर्व 22 अर्जांना मंजुरी मिळाली। प्रत्येक ठिकाणी जे अर्ज आले आहेत त्यापैकी काही अर्जांना मान्यता मिळाली आहे, तर काही अर्जांना मिळाली नाही। त्याबाबतचे पुरावे तपासले जात आहेत आणि इतर कागदपत्र तपासली जात आहेत आणि त्यानंतरच त्यांना जर सर्व पुरावे असतील तरच कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं। आणि यामुळेच जे अर्ज प्राप्त झाले त्यातील केवळ 98 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाले। हैदराबाद गॅझेटियरचा GR काढण्यात आला 2 सप्टेंबरला आणि त्यानंतर मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमधून अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त होतील असं वाटत होतं, मात्र तसं झालं नाही। केवळ 500 ते 600 अर्ज प्राप्त झाले आणि त्यातल्या केवळ 98 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।